पार्ट 1च्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल की पंकज दानं दिलं होतं मला जळगाव शहर फिरायचं टास्क. आणि पार्ट 1 मध्ये मिनी मंत्रालय म्हणजेच की तहसील मधून मी कुठे गेलो आपण आता या पार्ट 2 मध्ये मी आलो होतो रेस्ट हाऊसला. त्याच्याच बाजूने हे जे तुम्ही बिल्डिंग पाहून राहिले हे बी रेस्ट हाऊस आहे, ते बी व्हीआयपी जे की आपल्याच नगर परिषद समोरच आहे. म्हटलं आता एवढं व्हीआयपी रेस्ट हाऊस आहे, त्याच्या अंदर जायला आपल्याला नंतर भेटेन की नाही भेटेन त्याच्या अगोदरच म्हटलं आता जाऊन येऊ. हे व्हीआयपी रेस्ट हाऊस इथलं अंदरून खतरनाक आहे की तुम्हाला काय सांगू. ते रेस्ट हाऊस नवं कसं बनलं हे बी मी तुम्हाला दाखवी. मग त्या व्हीआयपी रेस्ट हाऊसचे आडवे उभे व्हिडिओ काढून मी आलो दुर्गा चौकात. असे हे आपले सुंदर जळगाव जामोदचे विकसित काम. आता आपल्या जळगाव जामोद विधानसभेचे लाडके आमदार म्हणजेच की डॉक्टर संजयजी कुटे, आपले मजबूत असे भाजप सरकार असे सुंदर कामं जसे की छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे बरेच विकसित कामं यांच्या सानिध्यातून होतात. त्यांनी केलेले काम हे तुम्हाला फक्त बोलूनच नाही तर प्रत्यक्षात दाखवून राहिलो, ते बी तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहून राहिले. हे झाले सौंदर्यीकरण व सुशोभीकरणाचे काम. आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपल्या जळगावात डायलिसिस सेंटर उपलब्ध आहे. तेच नाही तर ग्रामीण भागातील मुलांसाठी अभ्यासिका. तुम्ही म्हणसान की बाहेरून तो अभ्यासिका दिसून राहिली पण अंदर चालू आहे की मग तुम्हाला ते बी दाखवून देतो. अभ्यासिकेच्या पहिल्या मजल्यावर आहे पुरुषांचं वाचनालय. अभ्यासिकेच्या अंदर गेल्यावर माहित पडलं सगळे त्याच्या अभ्यासामध्ये गुंग आहे. दुसऱ्या मजल्यावर आलो तो माझा मित्र भेटला, तो दाखवत होता 2 बोट. म्हटलं लोकांना सांगू नको त्याचे 2 करोड आहे. त्याच्याशी भेटलो कल्पेशले म्हटलं चला तर आपण दुसऱ्या लोकेशनवर. जळगावात हे बैल कुठे आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. आपल्या जळगाव जामोदमध्ये जर कोणता मोठा कार्यक्रम असला तो म्हणजे असते सांस्कृतिक भवनवर. तडी जर भांडणं केलं त्याला या लागते अडी न्यायालय चालू. ते तारीख पे तारीखच्या भांडणं करो मी मत और इधर आओ भी मत. एवढं मोठं जळगाव जामोद फिरल्यानंतर पंकज दानं दिलं होता आम्हाला जो टास्क तो झाला आता कम्प्लीट. आम्ही तर आलो ऑफिसवर. तुम्ही करा लवकर फॉलो. तुम्हारे भाई को ऊपर उठा लो. चलो.